माहित आहे, तिकडे ना जंगलात आम्ही अडकलो होतो ना, तिकडे तर लई मज्जा केली. आदित्य सरांना तर लई त्रास दिलाय, मी लई छळलं आहे त्यांना. मला तर असं वाटत होतं की तिकडनं इकडे येऊच नाही, पण ते शक्य नाही ना, तिकडं राहणं. यावंच लागलं इकडं. मला तर लई मज्जा आली बघा. आत्या, अहो तुमच्याशी बोलते ना मी, लक्ष कुठे आहे तुमचं? बरं बाळा, हा बॉक्स माझ्याकडे दे आणि तू जा इथून. काय? नाही नाही, अहो देवी आईंनी मला यो बॉक्स आणायला सांगितलं आहे. आता देवी आईंच्या हातात यो बॉक्स न देता तुमच्या हातात दिला तर त्यांना कसं वाटेल? बाळा ऐक ना माझं, तू हा बॉक्स आत नेऊ नये हेच योग्य आहे तुझ्यासाठी. काय? असं का बोलताय तुम्ही? अन मी यो बॉक्स घेऊन जाऊ नये असं का वाटतंय? असं काय आहे या बॉक्स मध्ये? आत्या, आत्या, काय विचारते मी? सांगा ना, काय आहे या बॉक्स मध्ये? बाळा, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझं ऐक ना, दे ना तो माझ्याकडे बॉक्स. नाही म्हणलं ना सावित्री आत्या, देवी आईने मला यो बॉक्स आणायला सांगितलं आहे ना, मग मीच घेऊन जाणार. हो, असेल काहीतरी कारण. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, देवी आईंच्या डोक्यात कितीतरी गोष्टी सुरू असतात, तसलंच काहीतरी असेल. आणि तुम्हाला हे बी माहित आहे, माझ्या देवी आईंचा शबूत ह्यो माझ्यासाठी शेवटचा शबूत असतो. पण बाळा, या बॉक्स मध्ये काय आहे हे जर तुला कळलं ना तर खूप वाईट वाटेल अगं तुला. मग आता तर मला ऐकायचंच नाही की या बॉक्स मध्ये नेमकं काय आहे ते. माझ्या देवी आईंना जे हवंय तेच घडलं. अनुष्का, आई कुठे? मॅम येत आहेत. ओके. आदित्य, हा, वहिनी ना तुला एक सरप्राईज देणार आहेत आज, म्हणून आम्ही सगळे जमलो इकडे. सरप्राईज? हो. काय आहे सरप्राईज? दामिनी काकू, तुला तर माहितीच असेल ना. हो नाही नाही सांगितलंय वहिनींनी कोणाला सांगायला. आणि सरप्राईज असं थोडीच सांगतात का आदित्य? अगं ब्रो, तुला तर माहिती असेल. बोल. नाही नाही माहिती ब्रो. अरे खरंच नाही माहिती आहे. प्रिया, तुला? नाही, मला पण काहीच आयडिया नाही. हा, बाबा? अरे यार काका, तुला तर माहिती असेल ना. नाही रे. अरे यार, तुम्ही असे का करताय सगळे? आई खूप कमी वेळा मला सरप्राईज देते, प्लीज सांगा ना. आदित्य, हा, सरप्राईज काय आहे हे नाही सांगणार मी तुला, पण हिंट देऊ शकते. हा ठीक आहे. हे सरप्राईज घेऊन ना पारू येते, तुझी बेस्ट फ्रेंड. पारू? पारू तर आमच्या सोबत होती. एक मिनिट आदित्य दादा, मी एक काम करते, मी आईंनाच बोलून आणते. ओके. किर्लोस्कर कुटुंबात एवढा आनंदाचा दिवस आहे. आदित्य सर आणि अनुष्का मॅडमच्या लग्नाची पत्रिका छापून आली आहे. हा, मग आज घरी गेल्यावर काहीतरी गोडाधोडाचं बनवायला पाहिजे ना. या मुलीला खरंच इतका आनंद झालाय का ही नाटक करते? सावित्री. हो. झालं समाधान? पण वहिनी, मी तर दामिनी, मी तुला 1000 वेळा सांगितलंय की पारूवर उगाच संशय घेऊ नकोस, पण तुला अक्कल येतच नाही ना. तू तिचं तोंड काळं करायला निघाली होतीस ना. तिची परीक्षा पण घेतली गेली आणि त्यात ती पासही झाली. तिने तिचा खरेपणा सिद्ध करून दाखवलाय.
आणि तिच्यावर खोटे आरोप करणाऱ्या तुला आता शिक्षा भोगावी लागेल. शिक्षा? पण वहिनी मी काय केलंय? सावित्री, हा मॅडम. अबीर घेऊन ये. हो. कशाला अहो, मी माझं चुकलं. माझं चुकलं वहिनी, सोडून दे ना, है ना? लोकांवर खोटे आरोप करताना, त्यांच्या इज्जतीचे धिंडवडे काढताना तुला मजा येते ना? आता तुझं तोंड काळं झाल्यावर तुला कळेल की तोंड काळं केलं लोकांचं की कसं वाटतं. दामिनी, तोंड काळं करून घे. वहिनी, वहिनी माझं अख्खं तोंड काळं करायच्या आधी मीच एक बोट लावून घेते वहिनींच्या समाधानासाठी. वहिनी तोंड काळं केलं, मला खूप वाईट वाटतंय. माझं तोंड काळं झालं. या एका टिपक्यानी काय नाही होणार आहे. सावित्री, तू दामिनीचं तोंड काळं कर. वहिनी ऐका ना, नको, ह्याची काहीच गरज नाहीये वहिनी.